रील बनवण्याच्या नादात बसली फाशी, त्वरित उपचारानंतर तरुणाची प्रकृती स्थिर. शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरनं सोशल मीडियावर फाशीचा रील टाकण्यासाठी एका झाडाला फेटा बांधला आणि नातेवाईकांना व्हिडिओ काढण्यास सांगितला. तसेच गळफास घेण्याचा प्रयत्न करत असताना काही क्षणार्धास त्यास फाशी बसली. पण या सुमारास व्हिडिओ करणाऱ्या नातेवाईकांनी त्वरित फेट्याची गाठण दगडानं तोडली आणि त्याला खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. सध्या तो उपचाराला प्रतिसाद देत असून प्रकृती त्याची स्थिर आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की एका हॉटेलमध्ये वेटर काम करणारा प्रकाश भीम बुडा वय 17 राहणार नेपाळ हा नातेवाईक असलेला मामा मिलन बुडा राहणार नेपाळ हे दोघे फाशी घेतानाचा रील काढण्यासाठी फेटा घेऊन मंगळवारी सकाळी 7च्या सुमाराला जामखेड करमाळा रस्त्यावरील खटकळीच्या झाडीत गेले. तेथे असलेल्या झाडाच्या फांदीला प्रकाश बुडा याने फेटा बांधला आणि गळफास तयार केला. तसेच नातेवाईक मामा याला व्हिडिओ काढायला लावला. या दरम्यान त्याने नेपाळी भाषेत रीलला साजेशी भाषा तयार बोलला आणि गळफास गळ्यात घातला. क्षणार्धात त्याचे गुडघे जमिनीवर टेकले. व्हिडिओ काढणाऱ्या मामानं प्रसंगावधान राखून फेट्याची गाठ दगडाने तोडली. तोपर्यंत प्रकाश बुडा हा बेशुद्ध पडला होता. नातेवाईक मामा याने हॉटेल मालकास फोनवर घडलेली घटना सांगितली. त्यांनी तत्काळ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना अँब्युलन्स घेऊन बोलावले आणि उपचारासाठी खासगी दवाखान्यात तरुणास दाखल केले. डॉक्टरांनी त्वरित उपचार चालू केले. गळफास बसल्यानं मेंदूला रक्तपुरवठा झाला नाही, त्यामुळे रुग्ण बेशुद्ध अवस्थेत असून धोका अद्याप टळला नसल्याचं सांगितलंय. आजकाल सोशल मीडियासाठी वेगवेगळे मन वेधून घेण्यासाठी रील बनवायची एक मनोविकृत पद्धत आलेली दिसतीये. काही लोक नदीच्या पुराचे, समुद्रातील लाटांचे, डोंगरकड्यावरील धोकादायक जागेवरचे तसेच फाशी घेतल्यासारखे धोकादायक सीन करतात आणि जीवाला मुकताना दिसतात. खास करून तरुण तरुणी यामध्ये अग्रेसर असतात. यात त्यांच्या आईवडिलांना, पालकांना काय यातना भोगाव्या लागतात याचा साधा विचारही त्यांच्या मनात येत नाही. अलीकडेच अशाच एका घटनेत एक युवक फाशीचा अभिनय करताना खरंच श्वास घेऊ शकला नाही आणि तो बेशुद्ध झाला. हा केवळ फार्स नाही, केवळ विनोद नाही तर प्राणघातक आहे. तरुण पिढीनं याचा खूप विचार करायलाच हवा. कृपया अशा प्रकारचे प्रयोग टाळाच. जीवनाचं मोल लक्षात घ्या. काही सेकंदाचं मनोरंजन आयुष्यभराचं नुकसान ठरू शकतं. पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांशी संवाद साधावा आणि त्यांना अशा गोष्टींचं गांभीर्य पटवून द्यावं. सोशल मीडियावर लाईक्ससाठी जीवाशी खेळू नका. आपली कृती दुसऱ्यांसाठी उदाहरण ठरते, ती जबाबदारीनं घ्या, असं मत सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध उद्योजक रमेश गुगळे यांनी व्यक्त केली आहे. प्रतिनिधी नासिर पठाण, जामखेड.